आणि या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी, हुकुमशाहीला मी हिंदुत्व मानत नाही, पुढच्या पिढ्या हुकुमशहाच्या हातामध्ये देण्याचं पाप करू नका असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे। पोलादपूरमधील सभेत त्यांनी राज्य सरकारसह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला। तसंच घराणेशाहीला विरोध करताना तटकरेंचं घराणं कसं चालतं असा सवालही त्यांनी भाजपला विचारलाय। यासोबतच पीएम केअर फंडाची चौकशी करण्याची मागणी देखील उद्धव ठाकरेंनी केलेली आहे। आरएसएसने सुद्धा पिढ्यानपिढ्या यांना मजबूत करण्यात घालवले आहेत। आयुष्याचे आयुष्य बर्बाद झालेले आहेत त्यांची। घरदार काही तर अविवाहित राहिले, घरदार संसार सगळं मोडून टाकलं त्यांनी। पण नाही, हिंदुत्व हिंदुत्व हे हिंदुत्व नाही, अजिबात नाही। मी हुकुमशाहीला हिंदुत्व मानणार नाही, अजिबात नाही। आणि पुढच्या पिढ्या हुकुमशहाच्या हातात देणारं, पुढच्या पिढ्या केवळ आमच्या नाही, त्याच्यात आरएसएसच्या पण आल्या, भाजपच्या पण आल्या, ज्यांच्या अंधभक्तांच्या सुद्धा आल्या। या सगळ्या पिढ्या ह्या तुम्ही हुकुमशहाच्या हातामध्ये देण्याचं पाप करू नका, हे मी अगदी भाजपच्या कार्यकर्त्यांना, आरएसएसच्या कार्यकर्त्यांना आणि अंधभक्तांना सुद्धा सांगतो आहे। गुरुदेव भव पितृदेव भव ही माझी संस्कृती, हे संस्कार आहे। पण ज्याला काही परिवाराशी काही देणं घेणं नाही, तो माझ्या घराणेशाहीवर तर बोलतोय। मग घराणेशाहीबद्दल तुम्हाला एवढा तिटकारा असेल तर इकडे डबल गद्दारी झालेली आहे। म्हणजे इकडे खासदार, त्यांची मुलगी, त्यांची मुलं, सगळं घराण्याच्या घराणं हे तुम्हाला चालतं। मग आज त्यांनी जाहीर करावं की या घराण्यातल्या एकाला सुद्धा तिकीट देणार नाही। बघा ते घराणं तुमच्या सोबत राहतं का? आम्ही ज्ञानोबाची पालखी वाहू, तुकोबाची वाहू, शिवाजी महाराजांची वाहू, भवानी मातेची वाहू, पण भाजपची पालखी नाही वाहणार, अजिबात नाही। आम्ही तुमच्या पालखीचे भोई नाही आहोत। हे भोई तुमची घराणीच्या घराणी असतील, पण मग त्यांनी सांगावं की या घराणेशाहीला विरोध करताना, माझ्या घराणेशाहीला विरोध करता तर तटकरेंच्या घराणेशाहीला तुमचा विरोध आहे की नाही, हे मोदींनी पहिले सांगावं। मुख्यमंत्री असताना सुद्धा करोनाच्या काळामध्ये जे आपण काम केलं, माझं आव्हान आहे, तुम्हाला चौकशी करायची असेल ना, मुंबई महापालिकेची नका करू। पीएम केअर फंड जो तुम्ही जमा केला ना, लाखो करोडो रुपये गोळा केले, त्याचा पहिला हिशोब द्या, मग माझ्या मुंबई महापालिकेला हात लावा। पण किशोरी पेडणेकरच्या मागे लागले। महापौर होत्या महापौर जरूर होत्या, पण ते जे काही पैसे दिले गेले त्याच्यावरती सही ही तत्कालीन आयुक्ताची होती। त्या आयुक्ताला का नाही अटक करत? का तो आयुक्त तुमच्या पदरी आला म्हणून तो पवित्र झाला? आज जे गेले 1.5-2 वर्षामध्ये मुंबई महापालिकेत कारभार चाललेला आहे। मी तुम्हाला का सांगतो, कारण मुंबई महापालिकेत आता 2 वर्ष जो घोटाळा करतायत ते प्रशासकीय घोटाळा आहे। तो आज सुद्धा मुंबईचं बजेट हे कोण मंजूर करणार? स्वतःच मांडणार आणि स्वतःच मंजूर करणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।